ईव्हीएम विरोधातील मवियाच्या पराभूत उमेदवारांनी दिल्लीत घेतली धाव। उद्या शरद पवारांसोबत बैठक होणार। वकील अभिषेक मनु सिंघवी उपस्थित राहणार। विधानसभेतील पराभवानंतर पुण्यातील मवियाचे उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार। सर्व पराभूत याचिका दाखल करणार। ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप। फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी। आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी। मार्कडवाडीसाठी आम्हालाही प्रेम आणि जिव्हाळा, मात्र आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, विरोधकांनी कधीतरी लक्षात घ्यावं। दारुण झालेला पराभव मान्य करावा, अजितदादांनी सुनावलं। नागपुरात 16 ते 21 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन। संसदेत एक देश एक निवडणुकीशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता। रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला। वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात। शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाऊ नये, मनमानी कारभाराला सरकार चाप कसा बसवणार? लातूरमधील घटनेचा दाखला देत राज ठाकरे यांचा सवाल। बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवा। आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित मागणी। भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या। पुण्यातील यवत गावच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला। अज्ञातांनी भर चौकात केलं होतं अपहरण। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा निर्णय नाही, तक्रारी आल्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल। आदिती तटकरेंचं मोठं विधान। अर्ध्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद। पेंच 4 एक्सप्रेस फीडरवर 20 तासांचा शटडाऊन। टँकरनेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मुबलक पाणीसाठा करण्याचे आवाहन।